पत्रकारांना बसायला जागा द्यावं आपले लोक. असं आहे जसं की बँकेमध्ये एखाद्या कर्जदाराचं अनेक वर्षापासूनचं कर्ज थकलं तर हे कर्ज आता वसूल होत नाही म्हणून बँक उट्टीची स्कीम आणत असते आणि बँका म्हणते की तुमचं मुद्दल समजा 5 लाख आहे, तुमचं झालं आता 15 लाख, तर तुम्ही किती भरणार आहे. मग त्याच्यात एक तडजोड होते आणि ते कर्ज शेतकरी भरतो किंवा संबंधित व्यक्ती भरतो, त्याला ओटीएची स्कीम म्हणतात. ते कर्ज किती थकीत आहे त्याच्यानुसार ती ओटीएची स्कीमची सवलत दिल्या जाते, किती वर्षापासून थकीत आहे. सरकारनं ही आणलेली योजना ही शेतकरी कर्जमुक्तीची योजना नाही तर ही ओटीएची स्कीम आहे, ही तडजोडीची स्कीम आहे. आता याच्यामध्ये सरकारने काय म्हटलंय, सरकारने असं म्हटलंय की 30/9/2021 रोजी अगर तत्पूर्वी एनपीए झालेली जी खाती आहेत त्यांना सरकार देणार 35% आणि उर्वरित रक्कम बँकेनं राईट ऑफ करायची आहे. दुसऱ्या बाजूला 1/10/21 ते 3/9/22 पर्यंत जे लोक थकीत झाले त्यांना सरकार देणार 45% आणि उरलेली जी रक्कम आहे एसएलबीसी सोबत मीटिंग करून आणि 2 लाखापेक्षा ज्यांची रक्कम जास्त आहे अशा शेतकऱ्यांना वरची रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे अशा पद्धतीचा आदेश सरकारने काढला. उदाहरणार्थ एज्युकेशन लोन घ्यायचे तर त्याचं सिबिल खराब होणार, त्या शेतकऱ्याला उद्या व्यापारी लोन घ्यायचे त्याचं सिबिल खराब होणार, त्या शेतकऱ्याला उद्या सीसी करायचे त्याला होम लोन घ्यायचे त्याचं सिबिल खराब होणार. सिबिलच्या बाबतीत कृषी मंत्री बोलत नाही, मुख्यमंत्री बोलत नाही. हे सारखं काय म्हणतायत की वरची रक्कम जे आम्ही भरू बँका भरत, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते करून टाका. अरे पण आमचं 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होईल त्याचं काय, आम्हाला नवीन कर्ज मिळणार नाही. आता समजा मी शेतकरी आहे आणि मी जर समजा 1.5 लाख कर्ज आहे, बँकेने 70,000 दिले, वरचे पैसे बँकेने राईट ऑफ केले आणि माझ्या मुलाला उद्या एज्युकेशन लोन मला घ्यायचं आहे, मला वरचे पैसे भरल्याशिवाय माझं सिबिल क्लिअर होत नाही. मला सरकारला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की एवढ्या शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे याच्या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार आहे, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही. आमचं सिबिल आता कसं आहे की बँकांचे नियम फार कडक झालेले आहेत, ज्याचं सिबिल क्लिअर आहे त्यालाच लोन मिळणार, अवांतर लोन मिळणार. यांनी काय म्हटलंय, कृषी मंत्र्यांनी काल असं म्हटलंय, हे बघा की तुम्ही सरकार पैसे देणार, उरलेले पैसे बँका राईट ऑफ करणार, तुम्हाला नीलचं प्रमाणपत्र मिळणार आणि तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळणार. अहो नवीन पीक कर्ज मिळेल पण एज्युकेशन लोन मिळेल का, व्यापारी लोन मिळेल का, होम लोन मिळेल का, इतर व्यावसायिक कर्ज आम्हाला मिळेल का, नाही मिळणार कारण आमचं सिबिल खराब. मग एका बाजूला तुम्ही कर्जमाफीची भाषा करताय, कर्जमुक्तीची भाषा करताय, दिनदोरा पिटून घेताय आणि 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब करताय, याचं उत्तर कोण देणार. सरकारला आमचं सांगणं आहे, महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याचं सिबिल खराब होता कामा नये. ज्याची काय तरतूद करायची करा, तुम्ही रिझर्व्ह बँकेशी बोला, रिझर्व्ह बँकेकडून आदेश काढा, काय करायचं करा. महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याचं सिबिल खराब झालं नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्यावी अशी सरकारला आमची विनंती आहे. आणि जर तुम्ही 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार होते तुम्ही ही ओटीएची स्कीम का आणली. तुम्ही असं म्हणायचं होतं की सरकार कर्जमाफी करणार नाही, ओटीएची स्कीम सरकार आणताय आणि ह्या स्कीम तर बँका पण आणत असतात. अशा स्कीम जे कर्ज वसूल होणार नाही त्या कर्जासाठी ओटीएची स्कीम बँका दरवर्षी नवीन नवीन स्कीम आणतात वेगळ्या वेगळ्या. मग तुम्ही काय वेगळं केलं. एका बाजूला 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करायला केंद्र सरकारकडे वेळ आहे, पैसा आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसा आहे. दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी पाप केलंय का. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त आहे. कारण तुमचं ऊसाचं पेमेंट थेट डायरेक्ट सोसायटीत जमा होतं, नवजुनं करून तुम्हाला पुन्हा नवीन पीक कर्ज मिळतं. त्यामुळं रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना फक्त तुम्ही 50,000 रुपये देणार आहात. प्रत्येक कर्जमाफीमध्ये निकष काय लागतो की थकीत कर्जाची व्याख्या काय, त्याचं 2-3 वर्ष थकलेलं पाहिजे, बरोबर आहे. आता मला सांगा 19 सालच्या कर्जमाफीमध्ये 18 साली कर्ज घेतलेला माणूस हुकला ना. 2018-17 ज्यांनी कर्ज घेतलं तो हुकला, मग तो 19 मध्ये हुकला, तो आधी पण हुकला आणि आता पण तो हुकणार, मग त्याची काय चूक आहे. म्हणून तिन्ही कर्जमाफीमधून जे लोक सुटले त्या लोकांचा समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा तक्रारी आमच्याकडे आल्या, एखादा शेतकरी मयत झाला, तो थकीत कर्जदार आहे, तर आता त्याचं ते फॉर्मॅलिटी करता येत नाही, तो जिवंत नाही,
बाकीच्या गोष्टी त्याच्या दिगडी करता येत नाही, मग त्याच्या वारसाला त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे ना. त्यामुळे याच्यावर सुद्धा सरकारने गंभीरपणे विचार करावा. या सगळ्या रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, ITR वाले घेण्यासाठी, मयत कर्जदारांना त्याचा लाभ मिळण्यासाठी आणि सिबिल खराब होणार नाही शेतकऱ्यांचं, याच्यासाठी नव्यानं आम्ही लढा महाराष्ट्रामध्ये उभं करणार आहोत. तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन एक प्रचंड मोठं आंदोलन सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही उभं करणार आहोत. आम्ही OTS साठी आंदोलन केलं नव्हतं, आम्ही सरसकट कर्जमुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. त्यामुळं रेग्युलर कर्ज भरणारे लोक, ITR वाले शेतकरी, पुनर्गठनवाले शेतकरी, मयत शेतकरी यांना सुद्धा या कर्जमुक्तीचा लाभ मिळावा अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय. त्याच्यासाठी प्रचंड मोठा लढा या 9 ऑगस्ट नंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करणार आहोत, क्रांती दिनानंतर. हा एक भाग. दुसरा भाग, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक साखर कारखान्यांनी FRP दिलेली नाही. कायदा काय सांगतोय? ऊस तुटल्यापासून 14 दिवसाच्या आत FRP ची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की अनेक साखर कारखान्यांनी नियमानुसार जी मिळणारी आमची हक्काची FRP ची रक्कम आहे ती सुद्धा दिलेली नाही. त्या साखर कारखान्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. आमची ती पण तीच मागणी आहे. त्यामुळं याच्या बाबतीत सरकारने गंभीरपणे विचार करावा. सरकार कारखानदारांच्या पाठीशी उभं राहत आहे, शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत नाही. म्हणून सरकारला आमचं सांगणं आहे की ऊसाचा बुडका घेऊन, ऊसाचं दांडकं घेऊन या सरकारच्या मंत्र्यांच्या कंबरड्यात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ऊस उत्पादकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशी आम्हा शेतकऱ्यांची भूमिका आहे. दुसऱ्या बाजूला बोगस बियाणं मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आलेलं आहे आणि हे बोगस बियाणं याच्यामध्ये मध्य प्रदेशमधून, आंध्र प्रदेशमधून, तामिळनाडूतून वेगळ्या वेगळ्या कंपन्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत आणि कृषी विभागाचं आणि या कंपन्यांचं साठलोट आहे. या कंपन्यांकडनं कृषी विभाग हप्ते घेतो, पैसे घेतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं जे मिळालं शेतकऱ्यांना, याची नुकसान भरपाई कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही. ती कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी आमची मागणी. आणि सीड ऍक्ट मध्ये बदल केला. समजा एखाद्या शेतकऱ्याला जर बोगस बियाणं मिळालं असेल तर त्या कंपनीवर गुन्हा दाखल होऊन त्याला फक्त 500 रुपये दंडाची शिक्षा आहे. त्यामुळं ज्या कंपनीने बोगस बियाणं विकलं त्या कंपनीवर कठोर कायदा करा, कठोर शिक्षेची तरतूद करा, त्याला जन्मठेपेची शिक्षा करा आणि त्याची धिंड करा त्या कंपनीवाल्याची. पुन्हा त्याच्या कुटुंबात लायसन मिळणार नाही याची व्यवस्था करा. असा कठोर कायदा केल्याशिवाय बोगस बियाणं मार्केटमध्ये विकायची हिंमत कोणी करणार नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करणं गरजेचं आहे. शक्तीपीठ महामार्गाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. विशेषतः कोल्हापूर आणि या भागातल्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गासाठी कुठे मोर्चा निघाला नव्हता. काही फार मोठी अडचण झाली म्हणून शक्तीपीठ तयार करा असं कोणी म्हटलेलं नव्हतं. सरकारच्या तिजोरीमध्ये जर अडचण आहे तर शक्तीपीठ महामार्ग थांबवा, काही गरज नाही, एवढाचीच मागणी नाही. आम्ही जमिनीला लेकरापेक्षा सुद्धा जास्त जीव लावतो. आमची जमीन जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर आम्ही घेऊ देणार नाही. 1 इंच सुद्धा जमीन आम्ही जाऊ देणार नाही. भलेही रक्ताचे पाट वाहतील पण 1 इंच सुद्धा जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना त्या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. दुसऱ्या बाजूला सरकारनं जी पीक विम्याची योजना आणलेली आहे ही पीक विम्याची योजना भंपक आहे. 50% सुद्धा शेतकऱ्यांनी यावर्षी विमा भरलेला नाही. कारण पूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये 4 ट्रिगर होते. 4 स्थितीत शेतकऱ्यांना विमा मिळत होता. आता एका स्थितीमध्ये मिळणार आहे. आणि कसा मिळणार आहे? कापणी प्रयोगावर मिळणार आहे. एखाद्या शेतात कापणी प्रयोग होईल, ज्या शेतात चांगलं उत्पादन येतंय त्या शेताचा कापणी प्रयोग करायचा आणि लोकांचा क्लेम रिजेक्ट करायचा असं धोरण कंपन्यांचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की जी जुनी योजना पीक विम्याच्या 1 रुपयातली ती लागू करा अशी आमची मागणी आहे. आणि त्यामुळेच पीक विम्याचा टक्का वाढू शकतो. नाही तर पुढच्या वर्षी योजना कायम ठेवली सध्याची तर तुम्हाला सांगतो एकही शेतकरी पीक विमा भरणार नाही अशी अवस्था आहे. दुसऱ्या बाजूला चळवळी संपवण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. ज्या ज्या चळवळी महाराष्ट्रात उभा राहण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांवर पोलीस केसेस करणं. आमच्यावर शेकडो पोलीस केसेस या सरकारने केल्या. अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या चळवळी संपवायच्या, कामगारांच्या चळवळी संपवायच्या, वंचितांच्या चळवळी संपवायच्या अशा पद्धतीचं धोरण यांचं आहे. पण
देशातल्या झेनझिनी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दाखवून गेलं, केंद्र सरकारला विशेषतः, की सरकारपेक्षा सामान्य माणसाची ताकद मोठी आहे. लक्षात ठेवा. म्हणजे शाळेत शिकणारे लाखो पोरं रस्त्यावर उतरले, समाज पण जागृत असणारे लोक रस्त्यावर उतरले, अनेकांनी सोशल मीडियावर पाठिंबा दिला, वेगवेगळ्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरले आणि मी म्हणणाऱ्या हिटलरशाही करणाऱ्या केंद्र सरकारला झुकवलं. बघा, जे मोदी कधी बोलायला तयार नव्हते त्या मोदींना रोज रात्री 2 वाजता व्हिडिओ करावा लागतो. हे या देशातल्या तरुणाईचं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं यश आहे. लक्षात ठेवा. अनेक लोक म्हणत होते चळवळी संपल्या, चळवळी संपल्या. चळवळी संपल्या नाही. राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद झाला की कुणीतरी एक युवपुरुष म्हणून पुढे येत असतो आणि या राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट करत असतो. मला असं वाटतं या दिल्लीतल्या आंदोलनाने विद्यार्थ्यांच्या केंद्र सरकारच्या विरोधातली भीती घालवलेली आहे. लक्षात घ्या. कुणी पंतप्रधानांच्या विरोधात एखादी पोस्ट टाकली तर गुन्हे दाखल करायचे, जसं काही त्याला नक्षलवादी देशद्रोही ठरवायचे. आज या जेनजीच्या आंदोलनाने देशातल्या सामान्य नागरिकांच्या आशा पल्लवित केलेल्या आहे की लढलं तर न्याय मिळू शकतो. मी नेहमी सांगतो की लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं लढल्याशिवाय काही मिळणार नाही. म्हणून चळवळी संपवण्याचा किती जरी प्रयत्न सरकारने केला, किती जरी गुन्हे दाखल केले, फासावर जरी लटकवलं, तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरणार जोपर्यंत न्याय मिळणार नाही. यावर्षी पीक विमा भरताना एक नवीन अट घातलेली आहे सरकारने. एक हमीपत्र भरून घेतायत ते पीक विमा भरताना की मी कोणत्याही बँकेचं पीक कर्ज घेतलेलं नाही. म्हणजे तुम्ही पीक कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असा त्याचा अर्थ होतो. आम्ही मागच्या वेळी आंदोलन केलं, सगळेच आहेत ना, पण त्याला कोणालाच पीक विमा मिळणार नाही. अशा पद्धतीचं हमीपत्र भरून घेणं चूक आहे असं आम्हाला वाटतं. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. आता पाऊस कोल्हापूरला पडतो, बुलढाण्यात पडत नाही, बुलढाण्याला पडतो, सांगलीत पडत नाही, या शेतात पडतो, त्या शेतात पडत नाही. या सगळ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाची अनियमितता आहे आणि पावसाची अनियमितता असल्यामुळे वेळोवेळी शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना एक वेगळा स्वतंत्र कोष शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी तयार केला पाहिजे सरकारने दरवर्षी. कारण हे संकट आता दरवर्षीच आहे. पिकं वाया जाणार, पिकं उद्ध्वस्त होणार, पाऊस येणार, कधी येणार नाही. त्यामुळं एक स्वतंत्र मदतीसाठी आपत्कालीन कक्ष जसा असतो तसं नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांसाठी एक वेगळी तरतूद सरकारने केली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि पेपर फुटीच्या विरोधामध्ये राज्यातले पेपर फुटत आहेत, केंद्र सरकार ज्या परीक्षा घेतात त्यांचे पेपर फुटत आहेत. त्याच्यासाठी कठोर कायदा करा आणि जे यांनी पेपर फोडले त्यांची अर्धनग्न अवस्थेमध्ये प्रत्येक शहरातून धिंड काढली पाहिजे, पुन्हा हिंमत नाही केली पाहिजे. याला जन्मठेपेची फाशी शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आपल्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे, दिल्लीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरचे गुन्हे सरकारने मागे घेतले पाहिजे. जो शब्द त्यांना दिला आंदोलन करताना त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना फक्त व्हिडिओ करून, भाषण करून दिलासा देऊ नका, तर त्यांना प्रत्यक्ष दिलासा देण्याची गरज आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे, ही लढणारी भूमी आहे, तुमची माती लढणारी आहे. आरोग्यमंत्री या जिल्ह्यातले आहेत आणि गर्भपात करणारे लोक याच जिल्ह्यात आहेत. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड नावाचे एवढे सिनियर गृहस्थ, त्यांना पकडल्या गेलं गर्भपात करताना. पण सरकार म्हणून तुम्ही काय करताय? पकडल्यावर तुम्ही सांगताय आम्ही असं करू तसं करू, आणि पण ही घटनाच होणार नाही याच्यासाठी सरकार काय करतं हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. ही सगळी जबाबदारी समाजाची असं नाही, ही जबाबदारी सरकारची पण आहे. त्यामुळे सरकार या बाबतीत फेल्युअर आहे. आरोग्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की फक्त भाषण देऊन चालणार नाही, फक्त घोषणा करून चालणार नाही. तर या संदर्भामध्ये पुन्हा अशी घटना कोल्हापूर काय महाराष्ट्राच्या मातीत झाली नाही पाहिजे. याच्यासाठी याही लोकांची धिंड काढा. तो डॉक्टर म्हणतो मला माझं वय झालं, मला काय आठवत नाही मी काय केलं, म्हणजे काय चाललंय. कोल्हापूर सारख्या भूमीत व्हावं हे म्हणजे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळं या घटनेकडे सरकारचं आम्हाला लक्ष वेधायचं आहे. दुसऱ्या बाजूला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विस्तार आम्ही आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये करतो आहे. आमच्या संघटनेला आता 1.5 वर्ष झालंय. तर चळवळीमध्ये मला 22 वर्ष झाले. तुम्ही सगळे पत्रकार मला लहानपणापासून बघता, कॉलेजपासून. त्यामुळं क्रांतिकारी शेतकरी संघटनेमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये ओढा आहे आणि 27 जिल्ह्यांमध्ये आमचं काम अतिशय नेटाने आणि ताकदीनं सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या पट्ट्यातही आम्ही आता ठाण मांडून बसणार आहे. गावागावात शेतकऱ्यांचं संघटन आता उभं करणार आहोत आणि पुढचे 25-30 वर्ष कशा पद्धतीने शेतकऱ्यांची चळवळ बळकट राहील
जुना स्वर्गीय शरद जोशींच्या काळामध्ये जे चळवळीचं वैभव होतं ते गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सगळे तरुण एकत्रित येणार आहोत। आणि दुसरं आमच्या डोक्यात एक आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे जेवढे काही तरुण नेते त्या सगळ्यांना एकत्रित करून या राज्यामध्ये एक मोठं आंदोलन कसं उभं राहील असा एक प्रयत्न आम्ही या महिन्यामध्ये एक बैठक घेऊन करणार आहोत। त्याचं कोऑर्डिनेशन आमचे वैभवदादा कांबळे करणार आहेत। सगळ्यांना एकत्रित करून तरुण नेते ज्यांच्यामध्ये लढण्याची उमेद आहे, उमेद हरलेले लोक नाही, जे निराशावादी आहेत ते नाही, पण ज्यांच्यामध्ये लढण्याची उमेद आहे आणि जे राजकारणापासून थोडे दूर आहेत अशा लोकांना एकत्रित करून आम्ही एक मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये हाती घेणार आहोत। त्याची दिशा लवकरच आम्ही स्पष्ट करू। क्रांतिकारी शेतकरी संघटना ही बिगर राजकीय संघटना आहे, ही सामाजिक संघटना आहे। आमचं कोणत्याही राजकीय पक्षांसोबत ऍफिलिएशन नाही। आज याच्यासोबत युती, उद्या त्याच्यासोबत युती, सोयीसाठी युती करणाऱ्यातले आम्ही नाही आहोत अशी आमची भूमिका आहे। त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी बिगर राजकीय संघटना असणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका कोणत्याही राजकीय पक्षासोबत ऍफिलिएट नाही। आम्ही सगळ्यांपासून समान अंतरावर आहोत। प्युअर शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करणं आणि सरकारवर दबाव निर्माण करून 4 गोष्टी शेतकऱ्यांच्या पदरात पाडून देणं या दृष्टीनं आमची पुढची लढाई सुरू राहणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। प्रसंगी आमची फासावर जाण्याची तयारी आहे। एवढं आयुष्य तारुण्य शेतकऱ्यांसाठी घातलं, उर्वरित आयुष्य सुद्धा शेतकऱ्यांसाठी समर्पित करू, पण न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही अशी आम्हा शेतकऱ्यांची भूमिका आहे। आता तुम्ही जिल्ह्यातील कर्ज माफ करण्यासाठी जो 35% बँकेने भरायचे ते फक्त राष्ट्रीयकृत बँकांसाठी, इतर बँकांसाठी नाही, बँकांनी 35% नाही भरायचे, 35% सरकारने भरायचे, सोडायचे। त्यांचा जो आदेश आलाय प्रश्नच नाही सांगायला पाहिजे। राष्ट्रीयकृत बँकांसाठी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्याकडे पीक कर्जाचं प्रमाण नाही, खूप आहे। राष्ट्रीयकृत बँकांचं पीक कर्ज घेतलं, बँकांचं जेवढं आहे त्याच्यातून ज्या जिल्ह्यातल्या डीसीसी बँका ठीक चालू आहेत तिथेच फक्त डीसीसी बँकेतनं सोसायटीतनं कर्ज घेतलेलं आहे। या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा बँका बोटावर मोजण्या इतक्या जर जिल्हा बँका सोडल्या तर बाकी जिल्हा बँकांची वाट लागलेली आहे। त्यामुळे नॅशनलाइज बँकेतून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे। आणि हे जे म्हणतात की वरचं व्याज आम्ही तुमचं भरू नाही, राईट ऑफ करू, शब्दछल करतंय सरकार आणि जिल्हा बँकेचे लोक पण करतायत। लक्षात ठेवा तुम्ही, हा नियम सरकारनं सगळ्यांसाठीच केलाय। आता समजा मी जिल्हा बँकेतून कर्ज घेतलेला आहे, माझ्यावर कर्ज आहे 1.5 लाख रुपये आणि मला सरकारने पाठवले 70,000 का 80,000 रुपये। समजा मी कोणत्या वर्षी थकीत आहे त्याच्यानुसार टक्केवारीनुसार पाठवले, वरचे पैसे बँका भरणार नाही। ती जिल्हा बँका असो का ती नॅशनलाइज बँका असो, ती राईट ऑफच करणार। पण स्टेटमेंट काय करतायत लोक, मंत्री महोदय सगळे, की वरचे पैसे आम्ही भरू, तुम्ही काळजी करू नका। अरे आमचं सिबिल खराब होणार त्याचं काय? सिबिलवर कोणीच बोलत नाही, कोणाच्याच लक्षात येत नाहीये। त्याच्यावर सरकार तो मुद्दा बाजूला ठेवून सगळ्या मुद्द्यावर चर्चा करते। आमचं सिबिल खराब होईल त्याचं काय? आणि आयुष्यभरासाठी 2 महिने कर्ज बँकेने राईट ऑफ केलं, ते तुम्हाला भरावं लागेल तेव्हा तुमचं सिबिल क्लिअर होईल। आता त्यांचं म्हणणं आहे 37,000 माफ केली, फक्त प्रत्यक्षात नेमकं माफ केलं काही नाही। मी तुम्हाला सांगतो, पहिली यादी आली त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे। आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे म्हणतात बँका राईट ऑफ करणार वरचं कर्ज किंवा सोडून देणार, पण बँका शेतकऱ्यांना सांगतात वरचे पैसे भरा। म्हणजे सगळ्या बँका सरकारचं ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की वरचे पैसे आमच्याकडनं भरून घेतले किंवा भरायसाठी तगादा लावलाय आणि सरकार म्हणते वरचा 1 रुपया तुम्ही भरायचं नाही। जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे की हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणून बँका स्वतःहून शेतकऱ्यांना फोन करतायत की याचा फायदा घ्या म्हणून। कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणून बँका फोन करत नाहीये, बँकांचे पैसे वसूल व्हावे म्हणून बँका फोन करतायत। आणि याच्याबद्दल काय आहे, बँकांचं समजा आम्ही 3 लोक आहे, आता आमचं कर्ज 10 वर्ष आले थकलेलं आहे, बँकांना एकदा आमचं खातं नील करून टाकायचं आहे ना, म्हणून या पटकन करून घ्या। अरे पण हे सगळं होईल, तुमचं खातं नील होईल, तुमच्या एनपीएतून ते खातं जाईल, तुमच्या बँकेचा एनपीए कमी होईल, हे सगळं ठीक आहे, पण आमचं सिबिल खराब होईल त्याचं काय?
शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत जे काही शेतकरी संघटनांचे नेते बोलत आहेत त्याच्यावर चंद्रकांत दादा पाटलांचं म्हणणं आहे की हे शेतकरी नेते अभ्यास न करता केवळ हवीत गोळीबार करतायत. आता आमचं आयुष्य शेतकऱ्यांसाठी लढण्यात गेलंय. आमच्या इतका अभ्यास कोणाचा असणार आहे? आमच्या इतका अभ्यास असणार आहे का? समोरासमोर चर्चा करावी आणि या कर्जमाफीच्या प्रश्नावर समोरासमोर बसावं. कोणत्या चौकात यायचं, कुठे यायचं, किती वाजता यायचं, कधी सांगा, या प्रश्नावर चर्चा करायला मी तयार आहे. शेतकरी आमचं सिबिल खराब होणार आहे का, हा माझा त्यांना सवाल आहे. सरकारच्या प्रतिनिधीचा अभ्यास करून यावं. हा, गोलमाल करू नका. बोगस बियाणाबद्दल तुम्ही बोला, कंपन्यांची नावं काय आहेत? कंपन्यांची नावं तर जगजाहीरच आहेत ना. मी पुढच्या आठवड्यामध्ये या बोगस बियाणे कंपन्यांचा मोठा स्कॅम आणि याच्यात कोणते कोणते अधिकारी आहेत, कोणते कोणते मंत्री आहेत, हे नावासहित मी पुण्यामध्ये येऊन सांगणार आहे. पण तुम्ही या विषयावर सुधारणा लगेचच करून घेतो. ते काय अहो, ते वेळ मारून नेण्यासाठी असं बोलतात. त्यांना वेळ मारून न्यायची असते. आमच्यासारखे लोक त्यांच्या अंगावर जातात. त्यांना वाटतं हो करणार आम्ही करणार. त्या प्रवक्त्यांना काय केळा अधिकार आहे तिथं? अहो, या कॅबिनेट मंत्र्यांना पण अधिकार नाही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये. सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. आम्हाला माहित आहे ना. हे जरी मीडियात काही सांगत असले, यांना काय माहिती आहे त्यातलं? तशी पावलं तर पडतात ते शासनाची. कॅबिनेट मंत्र्यांची अवस्था सांग पाटला काय लिहू, उपटपराठी पेरगव, एवढं सांगणार ते मुख्यमंत्री साहेब, तेवढं ते करणार, अशी अवस्था आहे. बरं ते सांगते. आमच्या विदर्भातली ती म्हण आहे, ज्याला काहीच अधिकार नसतात, सांग पाटला काय लिहू, उपटपराठी पेरगव, एवढंच काम करायचं. त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं करायचं. चांगला लढवा. डिपार्टमेंट बोलला तर या आता जे जरा ऐका हा. नाही, बरोबर आहे. साखरेचे दर आता वाढलेले आहेत. आमचं तर म्हणणं आहे साखरेच्या दराप्रमाणे त्यांनी भाव दिला पाहिजे, अशी आमची मागणीच आहे ना. आता अनेक ठिकाणी आम्ही साखरेचे दर वाढले म्हणून ऊसाचे दर वाढले पाहिजे, ही आमची मागणीच आहे. आणि स्वतंत्रपणाने एक वेगळं आंदोलन ऊस उत्पादकांसाठी आम्ही उभं करणार आहे. पण तुम्ही कोल्हापूरची कार्यकर्ते जाहीर करणार आहे? 15 दिवसामध्ये. आमचं सध्या सगळ्या राज्यामध्ये संघटन बांधणी करणे, नवीन युवकांना सोबत घेणे, अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू आहे. कर्जमाफीचे जे हे झालं पदाचं आले का? बरं, आम्ही संपवतो. झाले सरकारने जी कर्जमाफीची योजना आणलेली आहे, ही योजना कर्जमुक्ती योजना नसून OTH ची स्कीम आहे, तडजोड योजना आहे. सरकारने म्हटलंय की आम्ही 2001-10-21 ते 30-9-22 जे लोक थकीत आहेत त्यांना आम्ही 35% रक्कम देऊ, उरलेली रक्कम बँकांनी सोडून द्यायची आहे. हा शब्द वापरलाय त्यांनी त्या याच्यामध्ये इंग्लिशमध्ये. सोडून द्या, राईट ऑफ करा, सोडून द्या. दुसऱ्या बाजूला 1-10-22 ते 30-9-23 मध्ये ज्यांचं कर्ज थकले त्यांना 55% रक्कम सरकार भरणार, वरची रक्कम सोडून द्या बँकेने. 1-10-23 ते 30-9-24 जे थकीत आहेत त्यांना 70% सरकार देणार, वरचे पैसे बँकेने सोडावे. 1-9-24 ते 30-9-25 85% रक्कम सरकार देणार, वरचे पैसे सोडून द्या. हे सगळं करताना शेतकऱ्यांचं सिबिल मोठ्या प्रमाणामध्ये खराब होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एज्युकेशन लोन, त्यांच्या मुलासाठी व्यापारी लोन, होम लोन, इतर कोणतेही लोन किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणारे लोन मिळणार नाही, फक्त पीक कर्ज मिळणार. मग 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे का, या बाबतीमध्ये सरकारने स्पष्टीकरण द्यावं, अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा. मयत झालेले जे शेतकरी आहेत त्यांचा या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या आणि परस्पर पुनर्गठन केले बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्या शेतकऱ्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश करा. यासाठी आम्ही लवकरच मोठा लढा उभारणार आहोत आणि त्याचा एल्गार आणि त्या लढ्याची सुरुवात कोल्हापूरमधून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये, असं आम्ही ठरवलेलं आहे.
आणि त्याचं कॉर्डिनेशन वैभवदादा कांबळेंच्या समन्वयाने त्या ठिकाणी होणार आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे. पीक विमा योजना जी सरकारने आणलेली आहे ही बंद करा. 1 रुपयावाली पीक विमा योजना चालू करा जुनी, अशी सरकारकडे आमची मागणी आहे. यावर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त 50% आहे. पुढच्या वर्षी ती पण राहणार नाही, कारण यावर्षी ही योजना अशी आहे की पीक विमाच मिळणार नाही कापणी प्रयोगावर आधारितचा. त्यामुळे 1 रुपयातली जी पीक विमा योजना आहे ती सरकारने आणावी, अशी या निमित्तानं आमची मागणी आहे. साखरेचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे ऊसाचे दर आता वाढवले पाहिजे. ज्या कारखान्यांनी एकरकमी FRP दिली नाही त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारनं केली पाहिजे. सरकार साखर कारखानदारांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. पण शेतकरी पुत्रांनी आता ऊसाचा दांडका हातात घेऊन या कारखानदाराच्या आणि सरकारच्या पाठीत घातला पाहिजे. कारखानदार आणि सरकार यांचं संगनमत आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव सरकारचा त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रश्नावर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करणार आहोत. ऊसाचा दर असेल, दुधाचा दर असेल, कर्जमुक्तीची लढाई असेल, पीक विम्याचा प्रश्न असेल, याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातनं होणार आहे. दुसऱ्या बाजूला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विस्तार करण्याच्या हेतूने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचे दौरे सुरू आहेत. यामध्ये तरुणांचा ओढा संघटनेकडे जास्त आहे. राजकीय पक्षांपासून आम्ही समान अंतरावर आहोत. आमचं असं नाही की या वर्षी याच्यासोबत युती, पुढच्या वर्षी त्याच्यासोबत युती, आणि एका मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकांसाठी सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून मोठी लढाई आम्ही उभी करणार आहोत आणि सामाजिक संघटना म्हणून ही संघटना येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. चंद्रकांत दादा म्हणतात तुम्हाला अभ्यास नाही. असं आहे, आता दादा फार सिनियर आहेत, आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, माझं बोलणं त्यांना कदाचित रुचणार नाही. पण असं आहे की आमचा जेवढा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अभ्यास आहे, आम्ही आमचं लाईफ डेडिकेट केलं नाही याच्यासाठी. सत्तेतल्या अनेक पदांना लाथ मारलेले आम्ही आहोत. मी वस्त्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष होतो 2014च्या सरकारमध्ये. मी राजीनामा देऊन एसटीनं गावाकडे आलो. आमचं आयुष्य शेतीच्या प्रश्नावर गेलंय. आमच्या एवढा अभ्यास कुणाचा असणार आहे? मला ज्यांना वाटतं आमचा अभ्यास नाही त्यांनी समोरासमोर यावं, आमच्यासोबत चौकात चर्चा करावी. कोल्हापूरच्या कोणत्या चौकात यायचं, किती वाजता यायचं सांगा, आम्ही घेऊन येतो. तुम्ही तुमचं बाळ घेऊन या, कागदपत्र घेऊन या. आणि 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल एकाचंही खराब होणार नाही असं लेखी सांगावं सरकारने आम्हाला या कर्जमुक्ती योजनेमध्ये. नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये सोडा आणि कर्जमाफी घ्या, असं आता शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. त्या संदर्भात काय सांगा? म्हणजे आमच्या खिशावर बस स्टँडवर 1 लाख रुपयाचा दरोडा यांच्याच माणसांनी मारायचा आणि त्याच्यातलेच 500 रुपये काढून गुपचूप आम्हाला भाड्याला द्यायचे आणि आम्ही कसं तुमच्यावर उपकार केला अशा पद्धतीचं यांचं धोरण आहे. हे चालणार नाही. कर्जमुक्ती घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा नमोचा हप्ता मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. कोणतीही योजना शेतकऱ्यांना कटोती करून कर्जमुक्तीमध्ये समावेश अशा पद्धतीचं चालणार नाही. कर्जमुक्ती हा आमचा अधिकार आहे, कारण यांच्या धोरणामुळे आमच्यावर झालेलं कर्ज आहे ते कर्जमुक्त आम्ही झालो पाहिजे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, आम्ही तुमचा 1 रुपया देऊ शकत नाही. असं झालं तर मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याची सुरुवात कोल्हापुरात होईल. पण एक मुद्दा असा आहे की जे बँकांनी जी रक्कम राईट ऑफ करायची ते एखादं राज्य शासन राष्ट्रीयकृत बँकांना सांगू शकतं काय की रक्कम तुम्ही राईट ऑफ करा? बँकांशी त्यांनी SLBCच्या माध्यमातून मिटिंग केलेली आहे आणि त्यांचं शब्द कालचा काय होता की बँका तयार झालेल्या आहेत. म्हणजे बँका तयार झालेल्या आहेत. बँकां कोणाचं ऐकतात? रिझर्व्ह बँकेचं ऐकतात, बँकांचं ऐकत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कर्ज त्यांनी सोडून दिलं वगैरे हा भाग नंतरचा आहे, पण आमचं सिबिल खराब होणार नाही याची गॅरंटी काय? सिबिल खराब होणार ना. ही सगळी प्रक्रिया सुरू झाली, नेमकं कशा प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात तुमचा? मी सांगितलं ना की सरकारनं 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी करतो असं म्हटलं होतं, तर पूर्णचे पैसे भरले पाहिजे सरकारने व्याजासहित आमचे. आता तुम्ही आहे, तुमच्यावर कर्ज आहे समजा 1.25 लाख रुपये, सरकारनं पाठवले 70,000 रुपये, वरचे पैसे बँक तुम्हाला सोडेल आणि तुम्हाला बिझनेससाठी लोन घ्यायचं आहे, देणार नाही बँक. सिबिल खराब आहे तुमचं, वरचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांना काहीच अधिकार नाहीत असं तुम्ही म्हणता. हो, कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार असते तर त्यांनी तिथे बोलले असते ना. आज झालेला निर्णय कॅबिनेट मंत्र्यांना तिसऱ्या दिवशी कळतो. काही निर्णय जे कॅबिनेटमध्ये न होणारे निर्णय आहेत ते त्यांना नंतर कळतात. त्यांना अधिकार काय? अधिकार असेल तर अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी आमचं सिबिल खराब होणार नाही याची गॅरंटी द्यावी. सिबिलवर का बोलत नाही? सिबिलवर बोला. 2 लाख रुपये आम्ही सरसकट माफ करू अशी घोषणा केली का नाही? मग व्याजासहित पैसे भरा ना बँकेमध्ये तुम्ही आमचे. अर्धवट का भरताय? मुद्दल का भरताय? नाही तर तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळणार आहे, तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे. अरे पीक कर्ज मिळेल पण पोराच्या शिक्षणासाठी लोन मिळेल का मला?
पुढचे सगळे रस्ते ब्लॉक करतायत ना आमचे. म्हणजे घुमजाव करण्याचा प्रयत्न करायचा, दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा, असा सरकारचा अजेंडा आहे. तर ते आम्हाला बोलवतील तिथं आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे. तसं पाहिलं जातं आमदार सतेज पाटील आणि राजू यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात दिसून येते, पण तुमचं तशा प्रमाणात आंदोलन कुठं दिसून येते? तर असं आहे, शक्तीपीठ महामार्गाला आमचा सुरुवातीपासून डे 1 पासून आम्ही विरोध केलेला आहे. वेळोवेळी मी माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ज्या ज्या भागातले शेतकरी त्या त्या जिल्ह्यात गेल्यावर आम्हाला भेटतात त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देतो. आमच्या बैठका पण त्यांच्यासोबत झालेल्या आहेत. जर आम्हाला बोलवलं त्यांनी त्या लढ्यामध्ये तर आम्ही जाऊ, ते काय अडचण नाही. शेतकऱ्यांनी बोलवलं तर जाऊ. तुमचं निरीक्षण काय? कितपत शेतकरी शक्तीपीठच्या बाजूने आहे, कितपत शेतकरी विरोधात? शक्तीपीठच्या बाजूनं जे असणारे लोक भासवल्या जात आहेत हे सरकारचे एजंट आहेत. शक्तीपीठच्या बाजूनं कोणी सामान्य शेतकरी नाही. लेकरापेक्षाही जास्त जीव आपण जमिनीला लावतो, लक्षात ठेवा. त्यामुळं कोणताही शेतकरी तशी जमीन द्यायला तयार होणार नाही. आणि शक्तीपीठ महामार्ग झाल्यानं काय आमच्या घरावर काय लय मोठं येणार आहे? हक्काची जमीन आम्ही देणार नाही. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी कोणी मोर्चा काढला नाही, आंदोलन केलं नाही, मागणी नाही, कोणाचं काहीच नाही. समृद्धी महामार्गाला सुद्धा शेतकऱ्यांचा सुरुवातीला विरोध होता, परंतु त्याचे नुकसान भरपाईचा मोबदला आहे तो जास्त वाढवून दिल्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध मावळला. समृद्धी महामार्ग झाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडला? फक्त एवढंच झालं की आम्ही विदर्भातल्या लोकांचं आम्हाला 11 तास लागत होते तर आम्हाला आता 9 तास लागतात जायला, इतकंच झालं. शेतकऱ्यांचं एक्सपोर्ट किती वाढलं? शेतकऱ्यांचा शेतमाल चालला का कुठे तिकडे? एक्सपोर्ट नाही वाढलं. ते जरी सांगत असतील तरी नाही. इकडे आम्हाला सोयाबीनमध्ये लुटायचं, इकडे आम्हाला कापसात लुटायचं, इकडे आम्हाला दुधात लुटायचं, ऊसात लुटायचं. आम्ही काय ते नटबोल्ट खायचे का? तर मलबार हिलवाला मंत्री मागे म्हणे ना, शेतीमुळे नाही उद्योगामुळे देशाची भरभराट झाली आहे. आम्ही त्याला सांगितलं की अन्नधान्य खाऊ नको आम्ही पिकवलेलं, तू तुझ्या कारखान्यातून तयार झालं नटबोल्ट खा. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रोड सांग पाटला काय लिहू उपट पराठी पेरगव. हा मग काय? आणि त्यांना जर काही अधिकार आहेत तर त्यांनी बदल करून द्यावे कर्जमुक्ती योजनेमध्ये आम्हाला. सदाभाऊ खोतनी जंतर मंतर जे आंदोलक होते त्यांना आतंकवादी म्हटलेला काय तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीच्या नजरेनं सगळ्यांनी बघितलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्यांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचे आहेत. आजही पंतप्रधानांनी व्हिडिओ करून त्यांच्यावर काय मुझे गालिया दिया, मेरे माँ को गालिया दिया, हा विषय भावनिकतेचा नाही.